भावातीतं त्रिगुणरहितं
अखिल ब्रह्मांड नायक चराचरात वास्तव्य करणाऱ्या ईश्वरी शक्तीला सर्व संत मंडळीला बघा आपल्या गावामध्ये राम जन्म रामनवमीला असतो त्याच्या 7 दिवस अगोदर पासून भागवत लागते अर्थात भक्तीची सुरुवात 7 दिवसापासून होते त्या भक्तीची प्रयत्नांची पराकाष्ठा शिगेला जाऊन पोहोचते त्या दिवशी या देहरूपी अयोध्येत या हृदयरूपी घरामध्ये प्रभू रामांचं आगमन होते म्हणून म्हणतात सजाद
या भक्तिरूपी सागरामध्ये आपण सगळेजण पोहत आहोत आणि याचा ओघ भगवंताकडे जात आहे. बघा, आपल्याला साधू संत नेहमी सांगतात की भजन करा, भगवंताचं नाम घ्या. पण आपण म्हणतो प्रपंच आहे, संसार आहे, आमचं रिकाम पण होत नाही. शांतीब्रह्म एकनाथ महाराज काय म्हणतात की आवडीने भावे हरिनाम घेशील, तुझी चिंता त्याशी सर्व आहे, सफळ जीवाचा करी तो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही, त्याला सगळ्यांचीच काळजी आहे. आपण तर माणसं आहे, हातपाय आपल्याला, ज्याला हातपाय त्याचे पोट भरते. संत म्हणतात ना, चिडिया करे न चाकरी, पंछी करे न कार, चिडिया करे न चाकरी, पंछी करे न कार. चिड़िया करे न चाकरी, पंछी करे न कार, चिड़िया करे न चाकरी, पंछी करे न कार. बघा, चिडी काही कोणाच्या घरी नोकरी करत नाही, अजगरही काही कोणाच्या घरी काम करत नाही. पोट भरतेच की नाही, पण आपलं भरणार नाही काय, काही सोबत येत नाही, सगळं जाग्यावर राहते. आपण भगवंताचं नाव घेतलं की तो भगवंत आपलं काम करते. म्हणून कामामध्ये काम काय म्हणा जाईल, भवश्रम सुख होईल दुःखाचे. असं कोणी राहिलं का उपाशी की त्याला पोटनशीब भरलं, देवानं सगळ्याची सोय लावून ठेवली. म्हणून भगवंताचं नामस्मरण महत्वाचं आहे आपल्या जीवनात. आता कालच्या दिवशी आपण 9व्या स्कंदामध्ये बघितलं की रघुवंशामध्ये खूप शूरवीर राजा होऊन गेले. त्या राजापैकी एक जो राजा होता, तो राजा म्हणजे खटवांग. एकदा देवांचं आणि दैत्यांचं युद्ध झालं. त्या युद्धाच्या वेळेला शुकाचार्य म्हणतात, परीक्षिती, तो राजा एवढा पराक्रमी होता की स्वतः इंद्राने त्याला आमंत्रित केलं की आम्हाला मदत कर. बघा, माणसात किती सामर्थ्य आहे, आपल्याला आपली शक्ती माहीत नाही. कुमुदिनी काय जाणे परिमळू, भ्रमर सगळं भोगीत असते. ते कमळ असते, त्याच्यात मकरंद असते, पण त्याचं महत्व त्याला नाही कळत. तो भ्रमर दुरून येते आणि त्या कमळाच्या फुलातला तो मकरंद सेवन करते. असं आपलं आहे. बघा, माणसात शक्ती आहे, पण त्या शक्तीची आपल्याला जाणीव नाही. आता इंद्राने बोलवलं, शुकाचार्य म्हणतात त्या मानदाताना, खटवांग नावाच्या राजाला, राजा, मला तुझी आवश्यकता आहे, तुझा पराक्रम मला माहिती आहे. असं दशरथ राजाला सुद्धा बोलवलं होतं. आता बोलवलं असताना गेला खटवांग राजा. बरेच दिवस युद्ध केलं. युद्धानंतर त्यांना जिंकून दिलं, निरोप घेतला त्यांचा, आणि इकडे मृत्यू लोकात परत आले. पृथ्वीवर, स्वर्गातून पृथ्वीवर आल्यानंतर हा मृत्यू लोक आहे, इथं आयुष्य मर्यादा आहे, स्वर्गात काही आयुष्य मर्यादा नाही. आल्यानंतर कळलं की आपला मृत्यू काळ जवळ आला. आता आयुष्य किती घट्ट राहिलं खटवांग राजाचं? एकच तास राहिला. एक तास उरला खटवांग राजासी, एक तास उरला खटवांग राजासी, सौरला खटवांग राजासी.
केलं. पण तिला माहित होतं मी जे काही करतो ते ईश्वरासाठीच करतो. नामही घेतो, नामात किती शक्ती आहे की विषाचं अमृतात रूपांतर होते. विषाचा प्याला दिला बापानं, पण भगवंताचं नाम घेतलं आणि त्या विषाचं अमृत झालं. रामाने विष दिया मनो अमृत पिया, मीरा सागर में सरिता समाने लगी. वो तो गली 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 हरी गुण गाने लगी. इसी लागी लगन मेरा होवे मन, ऐसी लागी लगन मेरा होवे मन. वो तो गली 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 हरी गाने लगी. वो तो गली 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 हरी मीराबाईनं विष पिलं, पण भगवंताचं नाम घेऊन पिलं की देवा मी माझं जीवन तुला समर्पित केलं. नवे नवे हा देहच पुरा तुला समर्पित केला. म्हणून आता विषाचं अमृत करणं हे तुझंच काम. देवाचा कंठ, देवाचं शरीर निळं झालं पा. कारण ते म्हणे या जगात फक्त मी देवाची आहे आणि देव माझा. बाकी मला जगाचं काहीच घेण देण नाही. नाते गोते सगळे तिनं तोडून टाकले होते. फक्त देव माझा आणि मी देवाची. देव माझा मी देवाचा.
संन्यासी असलो तरी आम्ही बऱ्याच लोकांचे अनुभव घेऊन बसलाय म्हणे, म्हणून माहिती आहे. तू असं कर म्हणे, परीक्षा घे म्हणे. कशी परीक्षा घ्यायची? असं कर म्हणे, घरी जाय 2-3 दिवस बिमारीचं ढोंग कर, अंगावर चादर घे, झोपून राह, सांग की मी बिमार पडलो, जेवायचं नाही, काही नाही. 3 दिवस, चौथ्या दिवशी बऱ्याचं नाटक कर म्हणे, मी येतोच म्हणे. ठीक आहे. आता हा माणूस घरी गेला. साधू महाराजांना सांगल्याप्रमाणे अंगावर चादर घेतली, झोपला. झोपल्यावर असं नाटक केलं, हु तापाली तापाली, बिमार पडला, पोट दुखते, डोकं दुखते. 3 दिवस घरातले म्हणत, अरे खायनं काही नाही, काहीच खात नाही, गोड नाही लागत, आता काही खरं नाही. मग आता मी चाललो तुम्हाला सोडून. 3 दिवस असं नाटक केलं. चौथ्या दिवशी मर्यादा ढोक केलं. सगळीकडे अफवा पसरली की अमुक XYZ गेला. आता साधूच्या कानावर गोष्ट गेली. साधू महाराज आले. त्या ठिकाणी आई रडते, म्हणते बरा होता बाबा, यगुंता ये, देवानं मला नेलं नाही, मी काल कोण्या कोपऱ्यात लपेल होती काय, मला नेलं असतं तर बरं झालं असतं, आता काय राहिलं. महाराज म्हणतात रडू नका बाई, आता होणारी घटना घडली, आता काय पश्चाताप करून ठेवता. साधूला माहित होतं की हा जिवंत आहे, नाटक करून टाकलं. बाप आला, बापही रडते, म्हणते महाराज काही चांगलं नाही झालं हो, देवानं मला नेलं असतं तर बरं झालं असतं, मी काय लपेल होतो. तेवढ्यात ते पत्नी येते, म्हणते महाराज माझं सौभाग्य गेलं, माझं कुंकू गेलं, आता माझं जगून काय उपयोग आहे. महाराज म्हणतात तुम्ही सगळे उपगले मरण्यासाठी तयार आहे. असं करा, एका गिलासात पाणी आणा, आणि ही विभूती आहे, विभूती म्हणजे रक्षा अंगार, हे टाकतो म्हणे त्याच्यात, आणि जो हे पी, नाहीतरी तुम्ही जीवाले उठेल आणि म्हणता की बाबा आम्ही काय लपेल होतो, आम्हाला नेता देव. ही विभूती टाकतो आता या गिलासातल्या पाण्यात, आणि जो हे पी तो मरी आणि हा जिता होईल. त्या माणसाला म्हणते घ्या भाऊ, तुम्ही म्हणता ना मला नेलं असतं बरं झालं असतं. तर म्हणते बाप्पा मी ना घेतलं असतं, पण मा बुडीचं कसं होईल. मग बुडीले म्हणते घे. बुडी म्हणते मा माणसाची भाकरची वाय वाय होईल. मग त्याच्या बायकोजवळ जाते, पत्नीले म्हणते घे. ते म्हणते घेतलं असतं, पण लहान लहान लेकरं आहे, यायला कोण पाहिजे सांगा. आता त्या ठिकाणी साधू महात्मा म्हणतात बुड्याचा बुजी बुडीत जीव अटकते, बुडीचा बुड्यात जीव अटकते, त्याच्या पत्नीचा त्या मुलात जीव अटकते. साधू म्हणतात आता मला काही मागे ना पुढे कोणीच नाही. आता घेते साधू गिलास, गट 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 गट, महाराज तोंडाला लावतात, घेऊन घेतात. वास्तविक पाहिजे त्या पाण्यात थोडासा अंगारा होता, विभूती होती, आणि जसा आवाज दिला तसा तो माणूस उठून बसला होते. त्यावेळेस त्याला समजते की खरंच कोणीही भरला मायेचा बाजार, भरला मायेचा बाजार, भरला मायेचा बाजार, भरला
अशीच परीक्षा एका ठिकाणी ते शुकाचार्य ज्या वेळेला जन्माला आले ना त्यावेळेला पळत निघाले. लौकिक कर्माचा त्याग करून मंजूवंदन सुद्धा झालेलं नव्हतं. तसेच निघाले आईच्या गर्भातून आणि पळत निघाले. आता जात असताना त्या सरोवराच्या काठावरून गेले. तिथं अप्सरा जलक्रीडा करत होत्या. त्या अप्सरा त्यांना पाहून लाजल्या नाही, पण त्यांचे जे वडील होते म्हातारे व्यास, त्या व्यासांना बघून त्या लाजल्या. त्यांनी वस्त्र परिधान केले पटापट. आता ते व्यास म्हणायला लागले की तुम्ही म्हणे माझा तरुण मुलगा तुमच्या समोरून नग्न अवस्थेत गेला तरी सुद्धा लाजल्या नाही, आणि मी म्हातारा मला बघून वस्त्र परिधान केले. त्यावेळेस त्या सांगायला लागल्या की तुमच्या दृष्टीमध्ये स्त्री पुरुष हा भेद आहे, त्यांच्या दृष्टीमध्ये नाही. मग हा भेद जाण्यासाठी भगवंताची भक्ती करा लागते. आणि आता आपण आपल्या पुढच्या म्हणजे भगवान कृष्णाचा जन्म होणार आहे त्या अगोदर राहिलेली थोडीशी कथा घेऊ है ना. आता शुकाचार्य म्हणतात राजा आम्ही तुला थोडीशी शृंग ऋषीची कथा सांगतो. बघा शृंगी वेगळे आणि शृंग वेगळे. शृंगी ऋषी जे होते ते शमिक ऋषीचा मुलगा, त्यांच्या गळ्यात साप टाकला होता तो. आणि हे जे शृंग आहे हे प्रभू रामाच्या वडिलांनी यज्ञासाठी आणलेले होते. हे त्रेतायुगातले. आणि त्या ऋषीच्या गळ्यात साप टाकला त्यांचा मुलगा आहे तो परिवर्तन. आता शुकाचार्य म्हणतात मी तुला त्रेतायुगातल्या शृंग ऋषीची कथा सांगतो. एकदा विभांडक नावाचे ऋषी गंगेवर आंघोळीला गेले. आंघोळीला गेले असताना तिथं स्वर्गातली अप्सरा उर्वशी त्या नदीमध्ये आंघोळ करायला आली. आता तिचं रूप सौंदर्य तिचं लावण्य पाहून ऋषीचं मनाचं आकर्षण झालं. त्यांचं रेत गळलं आणि त्या पाण्यातून जात होतं. ती हरणी तिथं पाणी पित होती, तिच्या पोटामध्ये ते गेलं. आता त्या हरणी गरोदर राहिली. जिथं आश्रम होता ऋषीचा तिथंच ती
माहिती पडलं की माझा मुलगा दिसत नाही, याला कुणाचा परिचय नाही, कुठं गेला असावा. ध्यान लावलं. ध्यान लावल्यानंतर कळलं की रोमपाद राजाच्या नगरीमध्ये आहे. गेले तिथं आणि आता लालबुंद झाले, रागवणार. तेवढ्यात पुत्रवधू म्हणजे सून दिसली, शृंगार दिसला, सोनं नाणं दाग दागिने. सोनं म्हटलं की काय भाव आहे? 94. नकली घालायला कोणते चोर सुटले. त्या राज्यामध्ये पाऊस आला, सर्वत्र पर्जन्यवृष्टी झाली, सगळीकडे आनंदी आनंद झाला. आणि त्या ऋषीच्या मुलाला आणि सुनीला अतिशय सुंदर प्रकारे सजवून घोडे, हत्ती, दाग दागिने, आंदण, धान्य, वस्त्र सगळं दिलं. त्यामुळे त्यांचा राग शांत झाला आणि ते घेऊन गेले. आता काही दिवसांनी असं झालं की या रोमपाद राजाला मुलगीचं लग्न झाल्यानंतर दत्तक मुलगी घेऊन निघून गेली. मग आता आपल्या राज्याला वारीस हवा. त्यावेळेस परत दशरथ राजाने सांगितलं की शृंग ऋषीला बोलवा, यज्ञ करा आणि पुत्रप्राप्तीसाठी त्या यज्ञाचा तुम्हाला उपयोग होईल. परत त्या रोमपाद नावाच्या राजानं शृंग ऋषीला विनंती केली की चला, बोलावलं, तिथं आणण्यात आलं आणि यज्ञ केला. यज्ञ केला, राजाला पुत्रप्राप्ती झाली. आता शृंग ऋषी परत गेले. आता काही दिवसानं दशरथ राजाला सुद्धा पुत्रप्राप्तीसाठी शृंग ऋषीची आवश्यकता पडली. पण ती कथा आपण रामजन्माच्या दिवशी घेऊ. श्री कृष्ण गोविंद हरे.
यातली जी पृथा होती ती पृथा कुंती भोज राजाला दत्तक दिली, कारण त्या कुंती भोज राजाला मुलबाळ नव्हतं आणि या शूरसेन राजाचा तो मित्र होता. त्यामुळे मित्राला तो म्हणे की तुला 5 मुली आहेत, मला एखादी तरी दे, कारण निसंतान आहे. आणि कुणालाही वाटते, म्हणतात ना, झाड ओळखावं फुले आणि घर ओळखावं मुले आणि सज्जन ओळखावे बोले. तर अशा प्रकारे घरात लहान मूल पाहिजे, मुलाशिवाय घराला शोभा नाही. म्हणून त्या कुंतीभोज राजाला ही पृथा नावाची मुलगी शूरसेन राजाने दत्तक दिली. आता बाकीच्यांचा काही जास्त सविस्तर वर्णन नाही आलं या नवम स्कंदामध्ये, पण या कुंतीचं आलं की ज्या वेळेला ही कुंती त्या कुंतीभोज राजाच्या घरी लहान असताना दुर्वास ऋषी आले होते आणि त्या दुर्वास ऋषीची तिने सेवा केली. त्यावेळेस त्यांनी ध्यान लावून बघितलं की हिचं भविष्य काय. त्यांना कळलं की पुढे हिच्या नशिबामध्ये पती असून वैधव्यासारखं हिला जीवन जगावं लागेल. त्यामुळे त्यांनी प्रसन्न होऊन तिला 5 मंत्र दिले. बघा, एक सूर्याचा दिला, एक इंद्राचा दिला, त्या सूर्यापासून कर्ण झालेले आहे, इंद्रापासून अर्जुन झालेला आहे, यमापासून भीम झालेला आहे, धर्मापासून यमधर्मापासून धर्मराज युधिष्ठिर झालेला आहे, वायुदेवतेपासून भीम झालेला आहे आणि नकुल आणि सहदेव हे अश्विनी कुमारापासून झालेले आहे. त्यांना नादत्त आणि दस्त्र असे नाव आहे. तर त्यांनी सांगितलं की बेटा, पुढे भविष्य, संत हे भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ जाणत असतात. बघा, जे देवाजवळ शक्ती आहे ना ते संतांजवळ आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. रामाने दगडाची बाई बनवली, अहिल्याशिळा राघवे मुक्त केली. हे कर्तुम शक्ती रामात होती. आणि संतांनी काय केलं? चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. रेड्यामुखी वेद बोलवला, ज्ञानदेव म्हणे बोलरे रूप होतं. मूळ अक्षर ओंकार, मूळ अक्षर प्रणवाचा. ओंकार हा प्रणव मंत्र आहे. बघा, रेडा कधी उभा असला आणि तुम्ही 2 व्हीलर का 4 व्हीलरही नेली तर तसा मागे उलटूनही पाहत नाही, त्याला कधी लोटसंग पुढे जात नाही. असा बुद्धिहीन प्राणी आहे रेडा. पण अशा बुद्धिहीन प्राण्याच्या मुखातून वेद बोलवणं हे काही सामान्य गोष्टी आहे काय? नाही. म्हणून संतात कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती आहे. तर त्या आपलं काय झालं होतं, संतांनी तिथं वेद बोलवला आणि त्या कुंतीने त्या दुर्वास ऋषी जवळचे मंत्र घेतले. त्यांना माहिती होतं की भविष्यात तिला या मंत्राची आवश्यकता पडेल. आणि बघा, अध्ययन जीव लहान मुलाला कळत नाही. पण जर चॉकलेट दिलं ना, चॉकलेट घेतलं की कधी फोडतो कधी खातो, गोड आहे की आंबट आहे असं वाटते मुलांना. तसं तिला वाटलं, ऋषीनं मंत्र दिला. मग आता खरंच या मुलगा होईल काय, मी परीक्षा घेऊन पाहू काय. लहान मुलगी मंत्र म्हणून पाहिला. जसा मंत्र म्हटला तसे सूर्यनारायण प्रगट झाले. त्यांच्यात शक्ती होती. आले सूर्यनारायण. कुंती, तुम्हाला बोलवलं, मी आलो. पण कुंती म्हणते, महाराज जसे आले तसे परत जा. मी सहज आवाहन केलं मंत्रशक्तीचं आणि तुम्ही प्रगट झाले. सूर्यनारायण महाराज म्हणतात, मी आल्यावर रिकामा वापर जात नसतो. मी काही ना काही
अचानक पळे आणि दंडवत गळे, किंवा शिक्याचं तुटो आणि बोक्याला भेटो. ज्याच्या नशिबात असलं त्याला भेटते. दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. त्याच्या नशिबात होतं, हिनं पाण्यात सोडलं, त्यानं घेतलं. लहानचं मोठं केलं, तिला पानं फुटला त्या राधाला. तिला मुलबाळ नव्हतं, पण तिचं नाव राधा होतं, त्याचं नाव राधेय होतं. सांभाळलं त्याला. आपण म्हणतो पांडव 5 आहे, पण पांडव 5 होते काय? 6 होते, 6. ज्यावेळेस युद्धाच्या भूमीवर तो धारातीर्थी पडला, त्यावेळेस सांगितलं कुंतीनं, कुंती सांगे कृष्णाला करणहा पांडव रे पहिला. कृष्णा हा कर्ण पांडव आहे रे पहिला. पण अशा अशा अवस्थेत झाला होता, तीड मन जळत होतं त्याला पाहून. तो दिसला की बघा, डोंगर जळते तर जन पाहते, मन जळते तर कोण पाहते. पोरगा होता, आईचा जीव तुटत होता, पण ज्या वेळेस तो पडला ना, त्यावेळेस त्याच्याजवळ जाऊन रडली. त्यावेळेस धर्मराज म्हणते, आई तू आमच्यापासून लपून ठेवला, आजपासून मी श्राप देतो, कोण्या बाईच्या पोटात कोणती गोष्ट राहणार नाही. म्हणून बायाच्या पोटात गोष्ट राहत नाही. एक दुसरीने सांगते, म्हणते मी तुलेच सांगलो, फक्त कोणाला सांगू नको. ती तिसरीने सांगते, म्हणते फक्त मी तुलेच सांगतो, कोणाला सांगू नको बरं, तू माझी मैत्रीण आहे की म्हणून तुलेच सांगतो. ती तिसरीने सांगते, असं करता करता या वेशीपासून ते त्या वेशीपर्यंत सगळ्या दूर ते गोष्ट फैलून जाते. त्या कुंतीनं सांगितलं की हा तुझा भाऊ आहे. युधिष्ठिर म्हणते, आई अगोदर जर सांगलं असतं तर याला राजगादीवर बसवलं असतं ना, माझ्यापेक्षा मोठा आहे तो युधिष्ठिरापेक्षा, म्हणून असं करू नये कोण्या बाईनं, म्हणून त्यानं श्राप दिला. तर अशा प्रकारे
या चोपडे महाराज या. छोटा बाळ बनवला का म्हटलं तुझे कृष्ण बनवला का मुलाला कोणाचा असेल तर बघा पाळणा वगैरे दोन्ही आहे प्रमिला बाई पाळणा आहे ना मी कालच सांगितलं होतं ना कृष्ण जन्म करायचा तर तयारी नाही सुंटवडा आहे पण कृष्ण पाळणा एखादं बाळ सजून गेलं ना छोटस बाळ बनवला शुकाचार्य म्हणतात राजा तुला मी आतापर्यंत ज्या कथा सांगितल्या त्या सृष्टीच्या उत्पत्तीच्या होत्या पण आता जी कथा सांगणार आहे ती भगवान कृष्णाच्या अवताराची कथा कृष्णाच्या अवताराची कथा सांगणार आहे आता हा इथं नवमस्कंद संपला हरे नमः हरे नमः हरे नमः आता दशमस्कंदाला सुरुवात होणार आहे भगवान कृष्णाचं या हृदयरूपी गोकुळात प्रागट्य होणार आहे त्याकरिता अगोदर भक्तीचं वातावरण कसं तयार करावं लागते राधा 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 कृष्ण शरीराला पवित्र करणारी अशी ही भगवान कृष्णाची कथा तुला मी सांगणार आहे. तू सर्वांगाचं कान कर आणि या भक्ती रसाने तुझं सगळं देह पावन करून घे. या भक्ती रसाचं प्राशन कर. जगद्गुरु तुकाराम महाराज